हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आपण पाहतोय इश्क आणि वाईल्ड लव या आपल्या लव्ह स्टोरीचा भाग 9. कबीरच्या त्या आवेगी आणि तीव्र स्पर्शाने मायराच्या मनातील उरली सुरली ताकदही हरवून बसली होती. कबीरचा हात तिच्या पाठीवर ज्या पद्धतीने फिरत होता त्याने तिच्या शरीरामध्ये एक अज्ञात मादक शहारा आणला होता. खिडकीबाहेरचा पाऊस आता हळूहळू ओसरला होता, पण या बेडरूमच्या बंद दाराआड दोन्ही बाजूंचा अहंकार आणि शरीराची ओढ एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळून गेली होती. कबीरने जेव्हा आपले ओठ तिच्या ओठांवरून बाजूला केले तेव्हा खोलीमध्ये फक्त दोघांच्या वेगवान श्वासांचा आवाज येत होता. कबीरने मंद निळ्या प्रकाशात मायराच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यांमध्ये कबीरबद्दलचा राग तर होताच, पण सोबतच एका स्त्रीची अगतिकता आणि या मादक रात्रीची नशा स्पष्ट दिसत होती. कबीरने तिला बेडवरून उठू दिले नाही. तो तिच्या जवळच निजला आणि तिचा तो नाजूक हात आपल्या मजबूत तळहातात घेतला. तू दिवसा माझ्यावर कितीही मोठे कायदेशीर वार कर मायरा, पण रात्री या खोलीमध्ये तुझे हे श्वास माझ्याच ताब्यात राहतील. कबीरने अत्यंत संथ, जड आणि मादक आवाजात म्हटले. मायराने आपला हात त्याच्या पकडीतून सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही, पण तिने आपले डोळे रोखून धरले. कबीर, आज रात्री तू जिंकला असशील, पण उद्या सकाळी जेव्हा माझी ऑडिट टीम तुझ्या कंपनीमध्ये पाय ठेवेल तेव्हा तुझा हा सगळा माज धुळीला मिळेल. मी तुझ्या गेल्या 5 वर्षांतील प्रत्येक काळ्या व्यवहाराचा हिशोब बाहेर काढणार आहे, ती म्हणाली. तिचा आवाज थंडीने कापल्यासारखा वाटत होता, पण तिच्या शब्दांमधील धार कायम होती. कबीरने हलकेच हसून तिची एक केसांची बट बाजूला केली. मी तुझ्या त्या ऑडिट टीमची वाट पाहीन माझ्या राणी. बघूया उद्या तुझे ते हुशार सीए माझ्या साम्राज्यातून काय शोधून काढतात. असे म्हणून कबीरने दिवा पूर्णपणे बंद केला. खोलीमध्ये पुन्हा एकदा तीच गूढ आणि मादक शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 9 वाजता राणा एंटरप्राइजेसच्या मुख्य मुख्यालयासमोर गाड्यांचा एक मोठा ताफा येऊन थांबला. गाडीतून मायरा सिंघानिया उतरली. आज तिने पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा एक अत्यंत कडक पॉवरफुल बिझनेस सूट घातला होता. तिच्या मागे शहरातील सर्वात नामांकित आणि हुशार चार्ट्स अकाउंट्सची म्हणजे सीएची टीम होती. मायरा जेव्हा मुख्य लॉबीतून आतमध्ये शिरली तेव्हा ऑफिसमधील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. कबीर आपल्या केबिनमध्ये बसून काचेतून हे सगळं पाहत होता. त्याच्या ओठांवर तेच आव्हान देणारे हसू होते. मायरा थेट कॉन्फरन्स रूममध्ये गेली आणि तिने सर्व रेकॉर्ड्स टेबलवर आणण्याचे आदेश दिले. मला राणा ग्रुपच्या इंटरनॅशनल पोर्ट प्रोजेक्टची संबंधित गेल्या 5 वर्षातील प्रत्येक बँक ट्रान्सफर आणि परदेशी निधीची कागदपत्रे हवी आहेत, तिने कडक आवाजामध्ये सगळ्यांना सांगितले. कबीरच्या लीगल टीमने निमूटपणे सर्व फाईल्स तिच्या समोर ठेवल्या, कारण कोर्टाच्या आदेशानुसार ते मायराला रोखू शकत नव्हते. दुपारचे 3 वाजेपर्यंत मायरा आणि तिची टीम सलग फाईल्स तपासत होती. अचानक तिच्या मुख्य सीएने एका फाईलवर बोट ठेवले. मॅडम, इथे बघा. 3 वर्षांपूर्वी या पोर्ट प्रोजेक्टसाठी मॉरिशसच्या एका अज्ञात शेल कंपनीकडून तब्बल 400 कोटी रुपयांचा निधी आला होता. या निधीचा मूळ स्रोत कुठे स्पष्ट नाहीये. जर हा पैसा बेकायदेशीर असेल तर कबीर राणा मनी लॉन्ड्रीच्या मोठ्या कचाट्यामध्ये अडकू शकतात. हे ऐकताच मायराच्या डोळ्यांमध्ये एक चमक आली. तिला कबीरची सर्वात मोठी कमजोरी सापडली होती. हा तोच पुरावा होता ज्याच्या जोरावर ती कबीरला बिझनेसच्या जगामध्ये कायमचे संपवू शकत होती आणि स्वतःला या वाड्यातल्या कैदेतून मुक्त करू शकत होती. तिने ती फाईल हातात घेतली आणि ती थेट कबीरच्या मुख्य केबिनच्या दिशेने निघाली. तिने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कबीरच्या केबिनचा दरवाजा उघडला. कबीर आपल्या खुर्चीवर बसून लॅपटॉपवर काहीतरी पाहत होता. मायराला अचानक असे समोर पाहून त्याने आपला चष्मा काढला आणि खुर्ची मागे सारली. काय झालं मायरा? तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद सांगतोय की तुला काहीतरी खूप मोठं मिळालं आहे, कबीरने आपले हात टेबलवर ठेवत विचारले. मायराने ती 400 कोटींच्या व्यवहाराची फाईल कबीरच्या टेबलवर आपटली. हो कबीर, खूप मोठी गोष्ट मिळाली आहे. मॉरिशसची ही शेल कंपनी. ह्या 400 कोटींचा हिशोब काय आहे? जर मी ही फाईल थेट अंमलबजावणी ईडीकडे पाठवली तर उद्या सकाळी कबीर राणा मेन्शनमध्ये नाही तर आर्थर रोड जेलमध्ये असेल. आता सांग, तुझा हा पोर्ट प्रोजेक्ट तर सोडच, तुझं संपूर्ण राणा साम्राज्य मी एका मिनिटामध्ये नष्ट करू शकते. मायराचा आवाज विजयाच्या गर्वाने घुमला. कबीर काही सेकंद त्या फाईलकडे पाहत राहिला.
त्याच्या चेहऱ्यावरची ती मगाची शांतता थोडी गंभीर झाली. तो हळूच आपल्या खुर्चीवरून उठला आणि टेबल ओलांडून मायराच्या अगदी समोर येऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यांमध्ये आता एक थंड आणि धोकादायक राग दिसत होता. त्याने मायराचा हात अत्यंत घट्ट पकडला, इतका घट्ट की तिचे मनगट पुन्हा एकदा लाल झाले. त्याने तिला जवळ ओढत अत्यंत कमी पण थरकाप उडवणाऱ्या आवाजात म्हटले, मायरा, तू खूप पुढे निघून गेली आहेस. राणांच्या गुप्त व्यवहारांना हात घालण्याची किंमत काय असते हे तुला ठाऊक नाहीये. जर तू ही फाईल बाहेर पाठवलीस तर मी उद्ध्वस्त होईन हे खरं आहे, पण लक्षात ठेव, मी बुडताना सिंगाने या घराण्यालाही सोबत घेऊन बुडेन. तुझ्या हे एका चुकीमुळे तुझ्या बाबांना पुन्हा एकदा हॉस्पिटलच्या ICU मध्ये जावं लागेल. मायराचा श्वास रोखला गेला. कबीरने थेट तिच्या बाबांच्या नावाचा वापर करून तिला ब्लॅकमेल केले होते. कबीरच्या चेहऱ्यावरील तो क्रूर आणि मादक भाव तिला आतून हादरवून टाकत होता. दोघांमधील हे युद्ध आता केवळ शेअर्स आणि भागीदारीपुरते मर्यादित राहिले नव्हते, तर ते एकमेकांचे अस्तित्व संपवण्याच्या एका अत्यंत धोकादायक वळणावर आले होते. कबीरच्या त्या थेट धमकीने मायराच्या अंगात जणू त्राणच उरला नाही. तिचे मनगट कबीरच्या मजबूत विळख्यामध्ये इतके घट्ट आवळले गेले होते की तिच्या हाताच्या बोटांना वेदना व्हायला लागल्या होत्या. पण त्या शारीरिक वेदनेपेक्षा तिच्या मनाला झालेली जखम अधिकच मोठी होती. कबीरने पुन्हा एकदा तिच्या सर्वात नाजूक नसेवर बोट ठेवले होते, ते म्हणजे तिचे बाबा. विक्रम सिंगानिया यांचे नाव ऐकताच मायराच्या डोळ्यांसमोर कालचे हॉस्पिटलचे ते भीषण दृश्य उभे राहिले. जर तिने हा पुरावा बाहेर काढला तर कबीर शांत बसणार नव्हता. तो सिंगानिया साम्राज्यावर असा काही उलटवार करेल की तिचे बाबा हा धक्का सहन करू शकणार नाहीत. तिने कबीरच्या डोळ्यांमध्ये पाहिले. तिथे आता कोणताही मऊपणा नव्हता, तर एका हिंस्र श्वापदासारखा क्रूर आणि डॅशिंग राग धगधगत होता. मायराने आपले ओठ दातांखाली दाबले आणि अत्यंत धीटपणे आपला आवाज खंबीर ठेवत म्हणाली, कबीर, तू फक्त एका ब्लॅकमेलरसारखा वागू शकतोस. स्वतःला वाचवण्यासाठी माझ्या बाबांना मध्ये आणताना तुला लाज नाही वाटत? कबीरने हलकेच हसून आपली पकड अजून थोडी घट्ट केली आणि तिला स्वतःच्या इतक्या जवळ ओढले की त्यांच्यातली हवाही नाहीशी झाली. त्याचा तो महागडा परफ्यूम आणि त्याच्या श्वासांची उष्णता मायराच्या चेहऱ्यावर आदळत होती. याला बिझनेस म्हणतात मायरा, आणि बिझनेसच्या युद्धामध्ये जिंकण्यासाठी प्रत्येक हत्यार कायदेशीरच असतं. तू माझ्या साम्राज्याच्या मुळावर घाव घातलास, मग मी तरी शांत कसा बसू? जर ही फाईल ED कडे गेली तर पुढच्याच सेकंदाला सिंगानिया ग्रुपचे सर्व शेअर्स मातीमोलाने विकले जातील. आता सांग, तुझा हा सूड तुझ्या बाबांच्या जीवापेक्षा मोठा आहे का? कबीरचा तो जड आणि मादक आवाज मायराच्या कानामध्ये शिसासारखा विरघळत होता. मायराने काही सेकंद कबीरच्या डोळ्यामधील त्या अथांग आगीचा अंदाज घेतला. तिने समजून चुकले होते की या वळणावर कबीरची थेट नडणे म्हणजे स्वतःच्याच हाताने स्वतःचे घर जाळण्यासारखे आहे. तिने एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःचा अहंकार बाजूला ठेवला आणि म्हणाली, ठीक आहे कबीर, सोड मला. ही फाईल याच केबिनमध्ये राहील. मी ती बाहेर पाठवणार नाही. पण लक्षात ठेव, तू मला आज ब्लॅकमेल करून जिंकला असशील, पण मी तुझा हा पोर्ट प्रोजेक्ट कधीच शांततेमध्ये पूर्ण होऊ देणार नाही. कबीरच्या ओठांवर पुन्हा एकदा तेच त्याचे मगरूर विजयी हसू आले. त्याने तिचे लाल झालेले मनगट हळूच सोडले, पण पुढच्या क्षणी त्याचा हात तिच्या कमरेवर गेला. त्याने तिला एका झटक्यात स्वतःच्या छातीशी घट्ट लावले. मायराची काळी साडी कबीरच्या पांढऱ्या शर्टवर घासली गेली, ज्यामुळे तिच्या अंगावर शहारा आला. कबीरने तिच्या कानाजवळ आपले ओठ नेले आणि अत्यंत संथ आणि मादक आवाजात म्हटले, मला तुझ्याकडून याच समजूतदारपणाची अपेक्षा होती मायरा. आज रात्री राणा मेन्शनमध्ये या विजयाचा आणि तुझ्या शरणागतीचा हिशोब एका वेगळ्याच पद्धतीने होईल. वेळेवर वाड्यावर पोच. कबीरने तिला सोडले आणि तो आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. मायराने आपली पर्स उचलली, विखुरलेले केस सावरले आणि ती प्रचंड संतापाने केबिन बाहेर पडली. रात्रीचे 11:15 झाले होते. राणा मेन्शनवर पाऊस पुन्हा एकदा धिंगाणा घालत होता. विजांच्या कडकडाटाने वाड्याच्या मोठ्या खिडक्या थरथरत होत्या. मायरा बेडरूममध्ये उभी होती. तिने साडी बदलून पांढऱ्या रंगाची एक साधी सिल्कची रात्रीची गाऊन घातली होती. तिचे लांब काळे रेशमी केस पाठीवर पूर्णपणे मोकळे सोडून दिले होते. ती आरशात स्वतःच्या लाल झालेल्या मनगटाकडे पाहत होती, जिथे कबीरच्या बोटांचे निशाण अजूनही स्पष्ट दिसत होते. तितक्यात बेडरूमचा दरवाजा उघडला गेला आणि कबीर आत आला. त्याने त्याचा सूट आधीच काढून टाकला होता आणि शर्टचे वरचे 3 बटणं उघडे केले होते. त्याच्या हातामध्ये नेहमीप्रमाणेच विस्कीचा ग्लास होता.
तो अत्यंत संथ आणि वजनदार पावलांनी तिच्या दिशेने येऊ लागला. खोलीमध्ये फक्त एका कोपऱ्यात मंद निळ्या रंगाचा डिम लाईट जळत होता, ज्यामुळे वातावरण कमालीचे रोमॅन्टिक आणि तितकेच इंटेन्स झाले होते. कबीरने आपला ग्लास टेबलवर ठेवला आणि तो थेट मायराच्या मागे येऊन उभा राहिला. आरशामध्ये दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या गेल्या. कबीरने आपले दोन्ही हात मायराच्या खांद्यावर ठेवले आणि तिचे केस एका बाजूला केले. त्याचा तो तप्त मर्दानी स्पर्श तिच्या उघड्या पाठीला आणि गळ्याला होताच मायराचे डोळे नकळत मिटले गेले आणि तिची छाती वेगाने वर खाली होऊ लागली. आज दिवसा तू माझ्या केबिनमध्ये जी आग दाखवलीस मायरा, ती खरोखरच कौतुकास्पद होती. कबीरचा आवाज रात्रीच्या शांततेत कमालीचा जड आणि मादक ऐकू आला. त्याने तिचा चेहरा हळूच मागे वळवला आणि तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले. कबीरच्या त्या तीव्र आणि मादक स्पर्शाने मायराच्या मनातील उरलासुरला प्रतिकारही पुन्हा एकदा विरून गेला होता. दोन कट्टर शत्रू घराण्यांचे हे वारसदार आज रात्रीच्या काळोखात कुटुंबाचे सगळे वाद विसरून एका नव्या आणि तीव्र ओढीच्या चक्रव्यूहात अधिकच खोलवर उतरत चालले होते. तर मंडळी, आजच्या भागामध्ये एवढंच. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आणि पुढे काय होईल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत बघत रहा इश्क आणि वाईल्ड लव. चलो बाय.